आता दुसरा श्लोक आहे, त्याच्यामध्ये विवेक चूडामणी, विवेक विचार इथे सुरू झाला दुसऱ्या श्लोकापासून. दुसरा श्लोक आहे, जंतूनां नरजन्म दुर्लभ अतः पुंस्त्वं तत विप्रता तस्मात् वैदिक धर्ममार्ग परता विद्वत्वम अस्मात् परम. आत्मानात्मविवेचनं स्वानुभवो ब्रह्मात्मना संस्थितिर्मुक्तिर्नो शतजन्मकोटि सुकृतैः पुण्यैर्विना लभ्यते. आता इथे मुख्य नरजन्म महत्त्वाचा का, आणि मुख्यतः आपण इथे जन्माला येतो त्याच्या मागचा पूर्ण इतिहास म्हणण्यापेक्षा हे युनिवर्स कसं तयार झालं, ही सृष्टी निर्मिती कशी झाली आणि कुठून सुरुवात झाली, ह्याचा थोडासा अभ्यास आपण इथे करणार आहोत. कारण त्याशिवाय आपल्याला जंतू आणि नरजन्म या दोन्हीतला फरक आपल्याला कळणार नाही, आणि फरक कळला नाही तर आपल्याला त्याचं महत्त्व कळणार नाही की आपल्याला मनुष्य जन्माचं महत्त्व का आहे, आपण का ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे आणि का परमात्मा प्राप्तीकडे आपले विचार वळले पाहिजेत. हे सगळं आपल्याला कळेल या दुसऱ्या श्लोकाच्या डिटेल अभ्यास केल्याने. तर हे सृष्टी निर्मितीचं रहस्य अनेक ग्रंथांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. छांदोग्य उपनिषदमध्ये डिटेलमध्ये त्याचं वर्णन आहे की सृष्टी निर्माण कशी झाली. नंतर भागवतामध्ये आहे, भागवत पुराणामध्ये सृष्टीचं रहस्य दिलेलं आहे, आणि असे अनेक ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सृष्टीबद्दल, निर्मिती कशी झाली, कसं डेव्हलपमेंट झाली आणि मनुष्यापर्यंत कशा इव्होल्युशन होत गेलं साऱ्या सिस्टमचं, सोलर सिस्टमचं आपल्या, हे सगळं त्यांनी दिलेलं आहे वेगळ्या वेगळ्या ह्याच्यात. ते आपण पाहणार आहोत. तर पहिले आता इथे त्यांनी म्हटलेलं आहे की श्रीकृष्णाने स्वतः सांगितलंय की मीच परब्रह्म आहे आणि माझ्यातूनच सृष्टी निर्माण झाली. आणि त्यांनी जेव्हा अर्जुनाला विराट दर्शन दिलं तेव्हा त्यांनी स्वतः बघितलं, अर्जुनाला दिव्य दृष्टीने ज्ञात झालं की सगळे जन्मालाही तिथूनच येते सृष्टी, श्रीकृष्णामधूनच, परमात्मा स्वरूपातूनच, आणि मृत्यू झालेले लोकही त्याच्यातच विलीन होत आहेत. हे तिथे त्यांनी बघायला त्याला दर्शन मिळालं, ब्रह्मांड दर्शन त्याला मिळालं. तिथे कळलं त्याला की हे सर्वस्व व्यापलं आहे एका परमात्म शक्तीमध्ये आणि एका विष्णू स्वरूपामध्ये हे झालेलं आहे. तर आता सुरुवात कशी झाली सृष्टीला, तर आपण ती बँग स्टोरी काहीतरी आपण ऐकतो की पृथ्वीवर एक हे आदळलं आणि मग त्याचं 2 शकलं झाली वगैरे, असं काय 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 काय. तर ती एक वेगळी सायंटिफिक स्टोरी आहे. पण त्याच्याही पलीकडे ज्या क्षणाला त्या परमात्म शक्तीनं, आदिशक्तीनं जेव्हा ठरवलं की सृष्टी निर्माण करायची, ह्या विचारावर जेव्हा तो आला तेव्हा त्याच्या मेंटल बॉडीमध्ये, परमात्म शक्तीची मेंटल बॉडी, म्हणजे आपली मेंटल बॉडी आहे त्याच्यात आपण काय करतो, आपण विचार आपले सगळे असतात, इच्छा असतात, है की नाही. तसं त्यांनी जेव्हा त्याच्या मेंटल बॉडीमध्ये डिसिजन घेतला तेव्हा त्यांनी आधीच तो, जसं आपण प्लॅनिंग करतो की आता आपण काय काय करायचं, कुठली कृती करतो तेव्हा आपण काय काय करायचं, कसं कसं करायचं, कशासाठी काय रेफरन्सेस घ्यायचे, कोणाला काय काम द्यायचं, एखादा टास्क आपण प्लॅन करतो तेव्हा आपल्या माइंडमध्ये त्याचा मास्टर प्लॅन तयार असतो, डिझाईन तयार असतं. तर तसा मास्टर प्लॅन पहिले परमात्म्यानी जी आदिशक्ती आहे त्यांनी केलेला होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी पहिले त्रिगुण
हे निर्माण झाले त्याचे 3 शक्ती, लाईट, लव अँड पॉवर, म्हणजे शिव, विष्णू आणि ब्रह्मा, या 3 शक्ती, 3 आस्पेक्ट ऑफ गॉड, 3 आस्पेक्ट्स आहेत हे. तुम्हाला माहितीच आहे की महादेव आणि शिव तत्व जे आहे ते विनाश करतं, नंतर विष्णू जे आहे पालन करता आहे, सांभाळतो तो साऱ्या सृष्टीला, आणि निर्माण करणारा ब्रह्मा आहे. तर हे 3 आस्पेक्ट जे आहेत, जे कम्प्लीट गॉड एनर्जीचे आहेत, ते पहिले निर्माण झाले आणि त्याच्यातून हळूहळू स्टेप बाय स्टेप सृष्टीची निर्मिती झाली. तर आता छांदोग्य उपनिषदमध्ये पहिल्याच श्लोकामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की पहिला ओम, ओम जो आहे आ उ अम, तो जो आहे तो पहिला तयार झाला. साऊंडमध्ये ती परमात्म शक्ती आहे. म्हणून ओमचा जो त्या सिरियलमध्ये एका त्या देवो के देव महादेवमध्ये एक पूर्ण एपिसोड त्यांनी मोठा दाखवला आहे की ओममध्येच सर्व विश्व व्यापलेलं आहे असं त्यांनी दाखवलं. ते अत्यंत खरं आहे, कारण ओम हा एक साऊंड आहे आणि तो काय म्हणतो, त्याच्यात ती दिव्यता, त्याच्यात ते शक्ती, त्याच्यात ते सामर्थ्य आणि परमात्माचा प्रेझन्स त्या ओममध्ये आहे. तर तो पहिला ओम निर्माण झाला आणि ओम इज लाईक व्हायब्रेशन. ओम काय आहे? व्हायब्रेशन आहे. जेव्हा आपण ओमचा जप करतो तेव्हा ते व्हायब्रेशन्स आपल्या पूर्ण बॉडीतनं मूव्ह करतात. हेडपासून फुल फिजिकल बॉडीतनं तो ओम आपल्या फिरतो, ती व्हायब्रेशन फिरते आणि थरली क्लिन्सिंग होते आपल्या पूर्ण एनर्जी बॉडीची आणि ऑर्गन्सची आणि फिजिकल बॉडीची आपल्या क्लिन्सिंग होते. तर तो ओम हे काय आहे? व्हायब्रेशन आहे. तर ती पहिली व्हायब्रेशन निघाली, म्हणजे जशा लाटा येतात ना तशा लाटा एक 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 आल्या आणि तसं 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 एक एक व्हायब्रेशनमध्ये एक एक काय म्हणतो आपण प्लेन म्हणू शकतो किंवा एक एक एरिया बनत गेला. पहिल्या व्हायब्रेशनमध्ये एक 3 त्रिगुण निर्माण झाले. दुसऱ्या व्हायब्रेशनमध्ये एक प्लेन तयार झाला, म्हणजे प्लेन्स म्हणतात याला. आदी, अनुपादक, आत्मिक प्लेन, बुद्धिक प्लेन, नंतर मनस प्लेन, ॲस्ट्रल प्लेन अँड लास्ट इज अवर फिजिकल प्लेन. हे 7 प्लेन्स तयार झाले. प्लेन्स म्हणजे लेवल्स. आणि एक एक श्वास नुसतं त्या आत्मशक्तीनी, परमात्म शक्तींचा ब्रीदिंग अँड ब्रीद आउट, हे जे आहे हेच ही सृष्टी आहे जी आपण जी पाहतोय फिजिकल आईजनी, आपल्या जड डोळ्यांनी जे पाहतोय, जड दृष्टीनी ती आपण पाहतोय. ती जी सृष्टी आहे ती केवळ त्याच्या शक्तीनी आणि एनर्जीनी बनलेली आहे, नुसत्या थॉटनी बनलेली आहे, जी आपल्याला रिअल वाटते. इट इज नॉट रिअल. ही जी आपण सगळी बघतो ही सृष्टी ही रिअल नाही आहे. ही एक मोठी कल्पना केलेली आहे आणि त्याच्यावर त्यांनी त्याच्या ब्रीदिंग अँड ब्रीद आउट, म्हणजे त्याचा श्वास जसा घेतला तशी एक 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 लहर उठली आणि त्या लहरीतनं एक एक गोष्टी निर्माण झाल्या. आता हे तुम्ही म्हणाले तू कशाच्या बेसिसवर बोलते आहेस किंवा बोलत आहे किंवा काय, तर आता हे सगळं आपल्या ग्रंथांमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं लिहिलेलं आहे. पण थिओसॉफिकल स्टडीजमध्ये तिथल्या फॉरेनच्या रायटर्सनी, म्हणजे एक ॲनी बेसंट आहे, नंतर HP ब्लॅवत्स्की आहे, ह्या लोकांनी इथे येऊन आपल्या वेदांचा अभ्यास करून त्याला इंग्लिशमध्ये कम्प्लिटली एक्सप्लेन केलेलं आहे. ती थिओसॉफिकल बुक्स, त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित ह्याचं क्लिअर अंडरस्टँडिंग यावं म्हणून त्यांनी क्लिअर लँग्वेजमध्ये ते पुस्तकांमध्ये पूर्ण लिहिलेलं आहे. हे सगळं नॉलेज ज्याचा अभ्यास आम्ही करत असतो आणि त्याच्यातून जे नॉलेज आहे त्याच बेसिसवर मी हे तुम्हाला शेअर करते. तर हे अशा पद्धतीनं हे 7 प्लेन्स तयार झाले. आणि मग ते प्लेन्स म्हणजे काय, तर आदी म्हणजे ओरिजिनल आदिशक्ती, आदी प्लेन म्हणजे ओरिजिनल परमात्म शक्तीचा एरिया. त्याच्यानंतर अनुपादका,
त्याच्यानंतर आत्मा, त्याच्यानंतर बुद्धी, त्याच्यानंतर मनस. आता ह्या लेयर्समध्ये तर कोण असतं, तर ह्या लेयर्समध्ये वेगळ्या वेगळ्या शक्ती ज्या आहेत, जसं एक एंजेलिक रेल्म आहे, किंवा आपले सगळे हायर बिंग्स जे राहतात, म्हणजे जे मोठे मोठे शक्ती होऊन गेल्या आपल्या याच्यामध्ये, ते ते त्या त्या कॅटेगरीमध्ये त्या शक्ती तिथे वास करतात. आणि आपण कुठे वास करतो, तर फिजिकल प्लेनमध्ये आपण सगळे आहोत. ह्या पद्धतीनं आपली ही सृष्टी रचली. त्याच्यानंतर हे जे आपले प्लॅनेट्स आहेत, ते सुद्धा त्या एक एक लहरीबरोबर, म्हणजे त्यांनी एक एक श्वास असा सोडला, आउटपोरिंग म्हणतात त्याला. त्या आउटपोरिंगमधनं ह्या ग्रह तारे निर्माण झाले. आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ ग्रह म्हणजे आपल्या ह्युमन रेसचा मेन गॉड जो म्हणला जातो, सवितुर. सवितुर म्हणजे सूर्य, सूर्यदेवता. आपण गायत्री मंत्राची उपासना करतो, आणि तो सूर्यदेवही देवच मुख्य देव आहे. आणि त्याच्यातनं आपल्याला ऊर्जा मिळते. म्हणून आपल्या जी सृष्टी चालते ही सगळी ॲनिमल्स, नंतर व्हेजिटेबल, आणि आपले नद्या, दगड, आणि हे सगळं वर्ल्ड आहे पूर्ण फिजिकल वर्ल्ड, आणि ह्युमन बिंग्स, माणसं, ही सगळी आपण कशाच्या कृपेनी आणि कशाच्या शक्तीमुळे जगत जगू शकतो, तर तो आहे मुख्य म्हणजे सूर्य. म्हणून सूर्यदेवतेला मोठं महत्त्व आहे आपल्या सृष्टीमध्ये. म्हणून आपण ह्याचा मंत्र करतो, आपण गायत्री मंत्राची उपासना करतो, कारण ती मुख्य ऊर्जा शक्ती आहे आपली, सूर्यदेव. म्हणून सूर्याला मुख्य गॉड जो आहे तो मानलेला आहे आपल्या ह्या सृष्टीचा. तर ह्या पद्धतीनं प्लॅनेट्स तयार झाले. त्याच्यानंतर आता पहिलं जे इव्होल्युशन म्हणजे डेव्हलपमेंट जी झाली सृष्टी निर्मितीची, तर ही सगळी सृष्टी निर्मिती झाली ती एक एक लेवलमध्ये होत गेली. आता पहिला त्याचा आउटपोरिंग म्हणजे पहिली व्हायब्रेशन जी आली ती थर्ड आस्पेक्ट ऑफ गॉड म्हणजे ब्रह्मा, त्याच्यातनं निर्माण झालं. त्याच्यातनं केमिकल एलिमेंट्स जी आहेत ती निर्माण झाली. म्हणजे आपण काय काय बघतो, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, हे जे सगळी केमिकल्स आहेत ती पहिले निर्माण केली गेली. कशासाठी केली गेली असतील, कारण जीवन जगण्यासाठी ते वायू जे आहेत ते आवश्यक आहेत. ते केमिकल्स काही आपल्याला आवश्यक आहेत जगण्यासाठी. तर पहिल्या आउटपोरिंगमध्ये किंवा पहिल्या व्हायब्रेशनमध्ये आपल्याला पहिले त्यांनी केमिकल वर्ल्ड, केमिकल एलिमेंट्सचे लेयर्स पहिले बनवले. त्याच्यानंतर सेकंड वेव्ह जी आली, सेकंड आउटपोरिंग म्हणतात त्याला, ती आली विष्णू तत्वावर म्हणजे लाईफ तत्वावर. त्याच्यामध्ये त्यांनी वेगळे वेगळे लिव्हिंग बिंग्स डेव्हलप करायला सुरुवात केली. आता सगळ्यात पहिला मिनरल्स म्हणजे हे जे सगळे आपले काय म्हणू शकतो आपण, स्टोन्स वगैरे आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे, ते भूमीमधनं आपल्याला जे मिळतं, मिनरल्स मिळतात आपल्याला, म्हणजे खनिज म्हणतो आपण. ती खनिजांचा किंगडम म्हणजे त्यांचं वर्ल्ड पूर्ण, त्यांचे वेगळ्या वेगळ्या जाती, त्यांचे टाईप्स वेगळे वेगळे, त्याचे युसेजेस, हे सगळं पूर्ण मिनरल वर्ल्ड म्हणतात त्याला. ते मिनरल वर्ल्ड सेकंड वेव्हमध्ये बनलं सगळ्यात पहिले. त्याच्यानंतर बनलं, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करते म्हणजे मी काय बोलते आहे ते थोडीशी आयडिया येईल. त्याच्यानंतर बनलं प्लांट्स, व्हेजिटेबल किंगडम, म्हणजे सगळी पूर्ण झाडं, गवत, बारीक बारीक वनस्पती, ह्या सगळ्या त्याच्यातनं नंतर बनल्या. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट, इव्होल्युशन असं झालं की ॲनिमल किंगडम डेव्हलप झालं, म्हणजे सर्व तऱ्हेचे प्राणी. आता त्याच्यामध्ये सुद्धा आपण प्रोटोझोआ म्हणजे युनिसेल्युलर, म्हणजे पहिले सेल्युलर, मग युनिसेल्युलर,
इतकं म्हणजे पेशी म्हणजे सेल्स म्हणजे पेशी, एक पेशी अनेक पेशींचे ॲनिमल इतकं पहिले छोटं छोटं तयार झालं. मग त्याच्यानंतर त्यांच्यात टिश्यूज आणि नर्वस सिस्टम, नंतर सर्क्युलर सिस्टम म्हणजे ब्रीदिंग करण्यासाठी, मग काय अन्नपचन करण्यासाठी डायजेस्टिव्ह सिस्टम, अशा सगळ्या सिस्टम्स बनत गेल्या. त्याच्यानंतर मग व्हर्टिब्रा म्हणजे त्याचा पाठीचा कणा तो निर्माण झाला आणि मग तो पाठीचा कणावाले ॲनिमल्स सगळे निर्माण झाले. असं करत 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 सगळ्यात लास्टला जो थर्ड आउटपोरिंग झाला म्हणजे त्याचा होता आस्पेक्ट आहे, त्याच्यामध्ये गॉडचा वापरला गेला, तो म्हणजे मुख्य परमात्मा जो मेन इटर्नल म्हणजे स्पिरिच्युअल बिंग जो मेन आहे तो तिथे त्याची शक्ती वापरली गेली आणि त्याच्या शक्तीमुळे त्या परमात्म शक्तीने डायरेक्ट ह्युमन किंगडम म्हणजे आपली मनुष्य जात बनवली गेली. आणि म्हणून आपल्यामध्ये जो एक फ्री विल आहे म्हणजे आपण आपल्या इच्छाशक्ती जी आहे, आपल्या आत्मशक्ती आहे, ती इतर प्राण्यांपेक्षा खूप वेगळी आहे. बाकीच्यांपेक्षा आपली आपली जी आत्मशक्ती आहे, आपण जे हे करू शकतो, विचार करू शकतो, आपण निर्णय घेऊ शकतो, आपण स्वतःचं वागणं कसं वागायचं ते आपण ठरवू शकतो. तर हे मी इव्होल्युशन ऑफ लाईफ मी शेअर केलं आत्ता. पहिलं एलिमेंटल इसेन्स आहे इथे, त्याच्यानंतर मिनरल्स. आता आणखीन एक सिक्रेट म्हणजे गंमत एक आज तुम्हाला कळेल की हे जे मिनरल वर्ल्ड आहे, व्हेजिटेबल किंगडम आहे आणि ॲनिमल किंगडम आहे. म्हणजे जेवढे सगळे प्राणी, जेवढ्या सगळ्या भाज्या आणि वनस्पती आणि जेवढे सगळे मिनरल्स म्हणजे खनिज, हे सगळ्यांमध्ये जे आत्मे आहेत ते ग्रुप सोल्स आहेत. तुम्हाला या स्क्रीनमध्ये बघायला मिळेल हा ग्रुप सोल आहे. म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल सोल्स आहोत. ह्युमन बिंग्स आपण इंडिव्हिज्युअल सोल आहोत. जे तुम्ही सगळे बसलेले आहात, आपण सगळे, तुम्ही एक सोल आहात, इंडिव्हिज्युअल सोल्स आहात. माझा एक सोल आहे. पण ॲनिमलमध्ये टायगर्स जे आहेत, वाघ, जेवढे वाघ सगळे येतात ते एका ग्रुप सोलचे पार्ट बनतात. जेवढ्या सगळ्या मांजरी आहेत ते एका ग्रुप सोलचे पार्ट आहेत. नंतर प्रत्येक प्राणी म्हणजे जर कावळे घेतले तर ते कावळे एका ग्रुपमध्ये येतात आणि तो ग्रुप सोल आहे जो छोटा 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 सगळ्यांमध्ये डिवाइड आहे. म्हणजे फुल त्यांची एक टाईपचा ॲनिमल तो अनेक जीवांमध्ये वाटलेला आहे, त्याला ग्रुप सोल्स म्हणतात. म्हणजे कंबाईन, जॉईंट. आणि इव्होल्युशन म्हणजे ही जी डेव्हलपमेंट आहे, ही प्रगती आहे, ती एकदम वरच्या लेवलवर गेली जेव्हा थर्ड वेव्ह आली. थर्ड वेव्ह म्हणजे आउटपोरिंग झालं परमात्म शक्तीचं तिसऱ्या लेवलवर. त्याच्यामध्ये एकदम ॲडव्हान्स लेवलचा आपण मनुष्य त्यांनी बनवला आणि सृष्टीमध्ये मनुष्याची पाय पडला, निर्मिती झाली. आणि त्याच्यामध्ये मग त्याला हायर कॉन्शियसनेस, आपल्याला अंडरस्टँडिंग आहे, आपल्याला आत्मा आहे, तर बुद्धी आहे, आपण उत्तम विचार करू शकतो, आपण निर्णय बदलू शकतो, आपण निर्णय घेऊ शकतो, आपण ठरवू शकतो की काय करायचं काय नाही. पण हा जो फ्री विल म्हणजे मोकळी इच्छाशक्ती, ओपननेस आपल्या जो माइंडला, ॲक्शनला आहे, तो प्राण्यांना नाही. गाय कधी काही ठरवू नाही शकत, कुत्रं मांजर काही ठरवू नाही शकत की त्यांनी कसं वागायचं काय. तर मिनरल म्हणजे खनिजामधले सोल्स आहेत ते, व्हेजिटेबलचे सोल्स आहेत ते म्हणजे झाडं, पानं, गवत आणि हे सगळं भाज्या, पाला, हा सगळा जो आहे ते व्हेजिटेबल वर्ल्डमध्ये, किंगडममध्ये येतात. आणि ॲनिमल्समध्ये सगळे अगदी छोट्या छोट्या अमिबापासून कीटक, नंतर झुरळ, माशी, डास, हे सगळे ते पूर्ण मॅमल्स म्हणजे हत्ती, घोडा आणि ह्या मोठ्या मोठ्या ॲनिमल्सपर्यंत हे सगळे येतात. ॲनिमल म्हणजे प्राण्यांचा ग्रुप, त्याच्यामध्ये वर्ल्ड म्हणजे जग, प्राणी जगत, त्याच्यामध्ये हे सगळे येतात. पण या सगळ्यांना स्वतःची इच्छा नाही. तर ते जीवन कशाच्या बेसिसवर मग जगत असतात? त्यांचं प्रिव्हियस कर्म जे आहे, पास्ट लाईफमध्ये त्यांनी काय कर्म केलेलं असतं त्याच्या रिझल्टमध्ये ते जीवन जगत असतात.
त्यांचं जीवन बदलू शकत नाही. पण मनुष्याला पूर्ण वेगळी शक्ती, वेगळी कपॅसिटी, वेगळं अंडरस्टँडिंग, समज परमात्म्याने दिलेली आहे. आणि तो स्वतःचं जीवन योग्य विचार करून, विवेकबुद्धीनं जगून तो आपला जीवनाचा रस्ता बदलू शकतो आणि त्याला ते सामर्थ्य दिलेलं आहे. आपण ऐकतो की 84 लक्ष योनी फिरून आपण मनुष्य जन्म घेतो वगैरे. त्या ह्या 84 लक्ष योनी आहेत. म्हणजे प्रत्येक जीवाला सुरुवातीपासून इथे मी दाखवलंय त्याप्रमाणे पहिले खनिजामधनं जावं लागतं, मग व्हेजिटेबल ग्रुपमधनं जावं लागतं, मग ॲनिमल्सच्या वेगळ्या 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 कॅटेगरी आपण जगून आलो आणि एवढं सगळं फिरून आल्यानंतर आज आपण मनुष्य आहोत. आणि आता आपल्याला ते कळू शकतं आणि म्हणून मनुष्याला तो अधिकार दिलेला आहे की परमात्मा प्राप्ती करून घेण्याचा. आणि मनुष्यालाच तो अधिकारही आहे आणि मनुष्य जीवनातच ते पॉसिबल आहे. तर तेव्हाच ते होऊ शकतं. अदरवाईज ते दुसऱ्या कुठल्याही जीवांना शक्य नाही आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलं आहे की जंतूनाम नरजन्म दुर्लभ. जंतूंमध्ये नरजन्म मिळवणं हा अत्यंत अवघड आणि दुर्लभ असलेला योग आहे. त्यामुळे आपण विचार केला पाहिजे. असं अगदी तळमळून आदि शंकराचार्य सर्व भक्तांना आणि सर्व जगाला सांगत आहेत की इथे तू जेवढं सोपं समजतो तेवढं आपलं जीवन सोपं नाही. आपल्याला माहिती नाही आपण इतका प्रवास करून आलेलो आहोत की आधी तर आपल्याला मनुष्य होईपर्यंत तर आपल्याला स्वतःची इच्छाच नव्हती, आपल्याला विचार नव्हते योग्य, आपल्याला काही करण्याचा अधिकार नव्हता. जे पहिले केलेलं असेल त्याचं फळ फक्त आपण भोगत होतो. पण आता ह्या जन्मात आपण व्यर्थ वाया वेळ न घालवता, फालतू गोष्टीत आनंद घेत न बसता ते जगणं तर होतच राहणार आहे. ते काही बंद नाही करायचं आहे आपल्याला. सामाजिक जीवन बंद करून घरात बसायचं नाही आहे. आपल्याला डोंगरावर जाऊन बसायचं नाही आहे. संन्यास घ्यायचा तर अजिबातच नाही आहे. आपल्याला परिवारात राहून, प्रेमाने व्यवहार करून, आत्मबुद्धीनं राहून, विवेकानी विचारांनी चांगल्या मनाने राहून परमात्म्याकडे मार्ग क्रमायचा आहे, हे त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून ते म्हणतायत की हा नरजन्म फार दुर्लभ आहे. इतके 84 लक्ष योनी आपण फिरून आल्यानंतर आपण ह्या जन्मात येतो आणि इथे येऊन आपल्याला कळतं. नाहीतर आपण एक तो छोटा आमिबा होतो, तर मग काय ती छोटे कीटक, मुंगी, नंतर झाडं, पानं, वेली, पाणी, दगड सगळं करून आपण आता इथे येऊन बसलो, जिथे आपल्याला विवेक विचार करण्याची शक्ती आहे आणि आपल्याला मुक्तीकडे जाण्याचं आणि परमात्म्याशी एकरूप होण्याचा मार्ग केवळ इथेच उपलब्ध आहे. तो सुद्धा गुरुकृपेने आपल्याला प्राप्त झालेला असेल तर आणखीन उत्तम. आता त्यांनी इथे म्हटले आहे की पुरुष देह दुर्लभ आहे. आता इथे त्यांनी पुढे म्हटलं आहे की नरजन्म आणि त्याच्यामध्ये पुरुष जन्म. आता पुरुष देह नंतर ब्राह्मण जन्म असं म्हणतात. हेही तुम्ही ऐकलं असेल. इथे पुढे येणार आहे आता ते की मनुष्यामध्ये सुद्धा ब्राह्मण जन्मामध्ये सुद्धा पुरुष जन्म. तर ते ब्राह्मण जन्म म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये आपल्याला भगवद्गीतेमध्ये आणि भागवतामध्ये स्पष्ट श्रीकृष्णानं सांगितलेलं आहे की मी स्वतः, हे अर्जुना, गुण आणि कर्माच्या विभागणी करण्यासाठी मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण मी स्वतः उत्पन्न केलेले आहेत. म्हणजे ह्या ज्या जाती आपण बघतो मनुष्यामध्ये, वेगळ्या वेगळ्या क्लासेस, डिफरंट क्लास, हा त्यांनी स्वतः निर्माण केलेला आहे. आणि ते सुद्धा कसं झालेलं आहे, त्याच्या शरीराच्या भागांमधनंच त्याची निर्मिती झाली आहे. त्याचं उत्तम वर्णन त्यांनी भागवतामध्ये केलेलं आहे. 2ऱ्या स्कंधामध्ये 5व्या अध्यायात 37वा श्लोक आहे.
पुरुषस्य मुखम ब्रह्मा क्षत्रम एतस्य बाहवः उर्वर वैश्यो भागवत पदभ्याम शूद्रो व्यजायत. म्हणजे काय, तर त्याच्या मुखातून, परमात्म्याच्या मुखातून, श्रीकृष्णाच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले. आता मुखातून का आले आणि म्हणून ब्राह्मणांना एवढं महत्त्व का, तर मुखातून चांगली वाचा बाहेर पडते, चांगले विचार बाहेर पडतात, बुद्धीचा वापर होतो आणि म्हणून त्यांना तो, ब्राह्मणांना तो अधिकार त्यांनी दिलेला होता की वेदांचा अभ्यास आणि मग ते ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कामही त्यांनी ब्राह्मणांना दिलेलं होतं. नंतर क्षत्रिय जे बनले आहेत त्याचे आर्म्स आहेत, म्हणजे दोन्ही हातांमधून क्षत्रिय धर्माची, जातीची निर्मिती झालेली आहे. आणि क्षत्रिय लोक काय करतात, संरक्षण देतात, युद्ध लढत होते. संरक्षण हा त्यांचा मेन आस्पेक्ट आहे, एरिया आहे काम करण्याचा. त्याच्यानंतर वैश्य जात आहे ही त्याच्या थाईजमधनं, म्हणजे त्याच्या मांड्यांमधनं निर्माण झालेली आहे आणि पायांमधनं शूद्र जातीची निर्मिती केलेली आहे, जी त्यांनी स्वतःच्या शरीरामधूनच एक एक पार्टमधून त्यांनी या 4 जाती बनवल्या आहेत मनुष्यांच्या. म्हणजे हा जो आता आपण बघितलं की ह्युमन किंगडम म्हणजे मनुष्याची सृष्टी जी बनवली त्याच्यामध्ये पुन्हा मग त्यांनी कॅटेगरायझेशन केलं, वेगळं वेगळं सेपरेशन केलं लोकांचं. नुसतेच मनुष्य म्हणजे अनेक मनुष्य निर्माण नाही केले, पुन्हा त्याच्यामध्ये काम, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉपर सोशल प्लॅनिंग, म्हणजे सोसायटी जर निर्माण करायची असेल, दुनिया निर्माण करायची असेल, जग चालवायचं आहे, मग त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे लेवलचे लोक पाहिजेत. मग ते कसे, कोण काय काम करेल, मग कोण काय काम करेल, मग संरक्षण कोण करेल, व्यापार व्यवसाय कोण करेल. ब्राह्मण म्हणजे वेद जे निर्माण केलेले आहेत, ज्याच्यात जे सृष्टीचे हे मानले जातात, त्यांना कोण पुरवेल लोकांपर्यंत, छोट्या छोट्या सर्व व्यक्तींपर्यंत ते ज्ञान कोण पोचवेल आणि सर्व कामं कोण करेल, की खालच्या लेवलची म्हणजे काय म्हणू शकतो, निगेटिव्ह मिनिंगनी नाही, पण सृष्टी आणि जग आणि समाज चालण्यासाठी जी हिरआर्की आहे, जी लेवल्स आहेत, त्यांनी स्वतः निर्माण केल्या, जेणेकरून इथे येऊन प्रॉब्लेम नको, लोकांच्यामध्ये भांडण विवाद नको, आणि म्हणून त्यांनी ती स्वतःच्या शरीरातूनच निर्माण केली. आणि आपण मात्र सर्व जातीवर जाऊन जातीभेद करून भांडत राहतो किंवा एकमेकांना खाली दाखवतो, नीचा हे दाखवतो, पण सर्व शेवटी पार्ट आहेत, परमात्म्याचे अंश आहेत आणि त्याच्या एनर्जी बॉडीतनंच तयार झालेले आहेत. आणि हे सगळं केवळ त्यांनी विचारांनी आणि नुसत्या शक्तीनं निर्माण केलेलं आहे, जे आपल्याला जड दृष्टीला दिसतं. आपण मात्र इथे माझं घर, माझी प्रॉपर्टी, माझे पैसे, माझी मुलं हे करत बसतो, पण हे सगळं केवळ इमॅजिनेशन ऑफ गॉड, म्हणजे त्याची ती सृष्टी निर्माण करण्याची जी इच्छा आहे, त्या इच्छेशक्तीनंच हे सगळं निर्माण झालेलं आहे. नुसतं त्यांनी श्वास एक एक सोडले आणि एक एक निर्माण होत गेलं. आणि म्हणजे काय, शेवटी सामावून त्यांनी ब्रीद आउट आणि ब्रीद इन केलं की सगळं त्याच्यात सामावून जाईल. म्हणजे त्यांनी एकदा मोठा श्वास घेतला की सगळं हे जे बनवलेलं आहे ते सगळं तो आतमध्ये ॲब्सॉर्ब करून घेईल. म्हणजे काय की आपण शेवटी त्याचा अंश आहोत, हे पुन्हा एकदा इथे आपल्याला स्पष्ट होतं. आता या सगळ्या जाती वगैरे केल्यानंतर आता ह्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की ब्राह्मण जन्म, नरजन्म दुर्लभ आहे आणि त्याच्यात ब्राह्मण असणं दुर्लभ आहे. आणि त्याच्यानंतर उत्तम अभ्यास, त्यातही वेदोक्त धर्ममार्गाचे ठाई तत्परता असणे दुर्लभ होय, असं पुस्तकामध्ये त्यांनी अर्थ, म्हणजे नुसतं मनुष्य म्हणून जन्मलं म्हणून उपयोगाचं नाही, मग पुन्हा त्या उच्च वर्णामध्ये तुमचा जन्म झाला पाहिजे का, तर वेदाभ्यासाचा अर्थ आणि वेदाभ्यास करण्यासाठी आणि तो जमण्यासाठी आणि तो प्राप्त होण्यासाठी त्यांनी तेव्हा, म्हणजे कारण का, तर हे कधीच्या काळचं आहे हे सगळं, तर जेव्हा शंकराचार्य होते तेव्हा जे सगळं समाजामध्ये गोंधळ सुरू होता त्यावेळेला त्यांनी हे निर्माण केलेलं आहे
ग्रंथ, त्यामुळे तसं त्यांनी त्याच्यामध्ये तशी आवश्यकता लिहिलेली आहे. पण आताच्या काळात, आता आपण ज्या स्टेजमध्ये आहोत सृष्टीच्या, तिथे मात्र केवळ तुम्हाला ज्ञान आणि भक्ती जिथे आवश्यक आहे तिथे आपोआपच सगळं ज्ञान प्राप्त होतं. जिथे भक्ती आहे, जिथे माणूस डिवोटेड आहे, तिथे त्याला गुरुच्या प्रती त्याचा प्रेम आणि समर्पण आहे, तिथे त्याला आपोआपच सगळं ज्ञान प्राप्त होऊ शकतं. त्यामुळे हे शाब्दिक ह्याच्यावर जायचं नाही की मग आम्ही ब्राह्मण नाही तर मग ब्राह्मण शहाणे किंवा अमकं ढमकं असं आपल्याला कुठलाही ह्याच्यावर विचित्र विचार करायचा नाही आहे. कारण आता ते आपल्यासाठी नाही आहे, ते त्यांच्या वेळेला त्यावेळेला समाजात जे चाललं होतं त्यांच्या वेळेला, तेव्हा त्याच्याशी संलग्न असं त्यांनी हे विचार लिहिलेले आहेत. पण हे इथे प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली लागू होत नाहीत ते. पण आपण मात्र त्यातनं मेन अर्थ घ्यायचा की आपल्याला जर हे अवेलेबल आहे तर आपण ह्याचा अभ्यास केला पाहिजे. तर अशी जेव्हा सृष्टी निर्माण झाली, मग आपण विचार करू शकतो की अरे बापरे, म्हणजे आपण जर ह्या सगळ्यातनं निर्माण झालो आणि नुसता विचार केल्याने निर्माण झालो आहोत, तर मग आपण कितपत आपल्या जीवनाला, आपल्या काय म्हणतो वस्तूंना, घरादाराला आणि ह्या सगळ्या सृष्टीला कितपत सिरियस घ्यावं आणि किती महत्त्व द्यावं हे आपण आपल्या जीवनामध्ये ठरवू शकतो. आपण आत्मानात्म विवेक विचार, आत्मा अनात्मा, आत्मानात्मा म्हणजे आत्मा आणि अनात्मा, जे कामाचं महत्त्वाचं काय आहे आणि टाकाऊ वस्तू काय आहे जी उपयोगाची नाही, तो विवेक आणि विवेचन त्याचं झालं पाहिजे. आणि त्याच्यातनं आपण ठरवलं पाहिजे की आपण कितपत सही जगत आहोत, आपण कितपत सही विचार करत आहोत, आपण आत्ता कशासाठी महत्त्व देत आहोत, नक्की आपल्याला काय करायचं आहे. म्हणजे आता काय परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे. हा जो श्लोक आहे ना, हा एका याच्यात आटोपण्यासारखा नाही आहे. कदाचित ह्याला अजून एक किंवा 2 सेशन लागू शकतात. त्यामुळे ह्याला हळूहळू आपण समजून घेणार आहोत या दुसऱ्या श्लोकाला. आता इथपर्यंत आपल्याला कळल्यानंतर आता मी आपल्या रोजच्या जीवनावर येते. आपण रोज जे करत असतो, आपल्याला कोण काय बोललं किंवा जुन्या आठवणी किंवा आपलं प्रेझेंट लाईफ, आपण जे आत्ता जगतोय त्याच्यामध्ये होणाऱ्या घडामोडी आणि हे जे सगळा व्यवहार चालला आहे त्याच्यावर कितपत आपण विचार केला पाहिजे, किती सिरियस झालं पाहिजे, इथे आता विचार करण्याची जरूरत आहे. म्हणजे जर आज आपण आपला नरजन्म कसा झाला आणि आपण कसा आपला जर्नी हा झाला आणि मुख्य म्हणजे ही सृष्टी कशी निर्माण झाली हे जेव्हा आपण बघितलं, त्याच्यानंतर आपल्याला कदाचित लक्षात येईल सगळ्यांना थोडा विचार केल्यानंतर की आपण ह्या साऱ्या जड व्यवहाराला फार महत्त्व देण्याची गरज नाही. कारण शेवटी हे सगळ्यांनाही माहिती आहे की ही जे व्हेइकल बॉडी आहे, म्हणजे आपली जी प्रवासासाठी घेतलेलं आपण जे शरीर आहे ते आपल्याला इथेच सोडून जायचं आहे. आणि दुसरं म्हणजे ते कधी सोडून जाणार हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे एकदम बसलोय आणि प्राण गेला असं जर झालं तर मग कसलं सगळं प्लॅनिंग, कुठे काय करायचं, कोणी काय करायचं, मी आता अमुक करणार, मी तमुक करणार किंवा 2 महिन्यानंतरचं प्लॅनिंग, हे टोटली युजलेस आहे. काहीच अर्थ नाही त्याला. मग त्यापेक्षा आहे तो क्षण जर त्याच्या कनेक्शनमध्ये घालवला तर तो जास्त विवेकबुद्धीनं केलेला विचार ठरेल. म्हणजे त्याच्यात तुमचं खरं कल्याण आहे. 2 दिवसानंतरचं, 15 दिवसानंतरचं, 2 महिन्यानंतरचं किंवा 2 वर्षानंतरचं प्लॅनिंग करण्यापेक्षा आत्ता आहे तो उत्तम क्षण उत्तम कामात परमात्म विचारात घालवणं हे सगळ्यात जास्त सुखाचं आणि आवश्यक आहे. कारण एक गोष्ट सांगते की मागेही मला वाटतं मी हे सांगितलं होतं की एक प्लॅन असतो तो आपण करत असतो. म्हणजे मी अमुक गोष्ट ठरवते की मी आज असं करणार आहे, मग आता मी हे ठरवलं आहे, मी याप्रमाणे आता जीवन जगणार, मी अमुक करणार, ह्या गोष्टी करणार, जे काय आहे ते. हा एक विचार मी ठरवला, म्हणजे मी कसं करायचं हे माझं एक प्लॅनिंग, हा एक प्लॅनिंगचा एक ट्रॅक आहे.
एक ट्रॅक असतो वरून ठरलेला, आपण आपल्या सोलचा, आपल्या आत्म्याचा. मागेही मी सांगितलं होतं, आत्मा आपला प्लान घेऊन येतो खाली. त्याने इथे येऊन काय करायचं आहे, हे आत्मा ठरवून जन्माला आलेला असतो. त्याला पाहिजे तसं तो ॲटमॉस्फिअर, आईवडील, वातावरण निर्मिती, परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, जात पात सगळं ठरवून तसा जन्म घेतो आत्मा प्रत्येकाचा. माझा तुमचा नाही, सगळ्यांचा. म्हणजे काय की त्याचा प्लान तो घेऊन आलेला आहे. म्हणजे तो एक प्लॅनिंग झालं. एक प्लॅनिंग आपण शरीरात असताना करतो, ते दुसरं पहिलं प्लॅनिंग. मग आत्म्याचं ओरिजिनल प्लॅनिंग ते. आणि तिसरा प्लॅन सायमल्टेनियसली अननोईंगली चालत असतो, तो आहे कर्माचा. त्याप्रमाणे सगळ्या घटना घडत असतात. म्हणजे आता ह्या विषयावर मी परवा बोलणार होते, पण ते आपलं सेशन नाही झालं सोमवारी. तर शॉर्टमध्ये सांगते की आज जे आपण जगतोय, चाहे ती कशीही परिस्थिती असेल, तुम्ही ज्या परिस्थितीत आज तुम्हाला जो अनुभव येतोय शरीरामध्ये, किंवा मला जो अनुभव येतोय, प्रत्येकाला जो आज आपल्याबरोबर घडतंय, ते सगळं पास्ट आपल्या कर्माचा रिझल्ट आहे. आपण आधी काय केलं आहे, 2 वर्षापूर्वी काय केलं आहे, 2 महिन्यांपूर्वी काय केलं आहे, काही वर्षांपूर्वी कसे जगलो, कसे विचार ठेवले, कोणाबरोबर काय केलं, काय कामं केली, कशी वृत्ती ठेवली, कसे विचार केले, कर्म कसं केलं, या सगळ्यावर आपला आजचं जीवन अवलंबून आहे. म्हणजे जे रिझल्ट आहे ते मागच्याच आहे, जे आपण प्लांट केले सीड. म्हणजे आपण झाडं लावताना आपण पहिले मातीत बीज रोवतो, ते तुम्ही काय जे रोवलं आहे त्याचं फ्रूट तुम्हाला आज मिळतं आहे, तुम्हाला, मला, सगळ्यांना. ठीक आहे. आता पुढे कसं करायचं, पुढचं जीवन कसं आहे याचा प्लॅनिंग करण्यापेक्षा आजचं आपण कर्म जर उत्तम केलं, तर आत्ता पण आपण बीज बोवत आहोत जमिनीमध्ये. प्रत्येक क्षणाला आपण ते करत असतो. प्रत्येक गोष्ट, म्हणजे साधं आपण एखाद्याचा फोन आला तर आपण त्याला रिस्पॉन्स कसा देतो, आपण कसे बोलतो, आपण दरवाजावर कोण आलं तर त्याच्याशी कसं बोलतो, आपला चेहरा कसा आहे, आपल्या घरातल्या लोकांशी आपण कसं वागतो, आपण किती लक्षात ठेवतो, किती सोडतो, कसं कर्म तुमचं प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, त्या सगळ्याचं कॅल्क्युलेशन होत असतं. आणि तुमचा पुढचा रस्ता सुकर म्हणजे सॉफ्ट बनवायचा का ट्रबलसम बनणार आहे, पाथ तुमच्या जीवनाचा उद्या जो आहे तो कसा बनणार, ते आजच्या तुमच्या प्रत्येकाच्या कर्मावर डिपेंड आहे. म्हणजे परमात्म्याचा विचार वगैरे करायचा तर पुढे आहे, पण पहिले आत्ता आपल्याला इमिजिएट आपल्याला पहिलं पाऊल काय करायचं आहे, तर आपल्याला स्वतःच्यातला आजचा बघायचा, प्रेझेन्समध्ये आपण काय करतो. आणि आपण जर म्हणू अरे माझं असंच आहे, माझं तसंच आहे, माझ्याबरोबर हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, मग लगेच स्वतःला टपलात मारायची आणि म्हणायचं की हे सगळं मागे मी केलं ना त्याचे परिणाम आहेत. कोणीही काहीही केलेलं नसतं. आपण जे करत असतो त्याचंच फळ आपल्याला मिळत असतं. आणि त्याला म्हणतात लॉ ऑफ कर्मा. लॉ म्हणजे काय की न्याय जो दिलेला आहे तो कर्माचा न्याय आहे. कर्मदेवता ज्या असतात त्या तुम्हाला जसेचा तसं फळ देतात. म्हणजे आपल्याला जर चांगलं असेल, आपल्याला प्रेम मिळत असेल, तर याचा अर्थ आपण पूर्वी प्रेम दिलं लोकांना. आपल्याला प्रेम मिळत नाही म्हणजे आपण प्रेम दिलं नाही. आज आपल्याकडे पैसे नाहीत तर याचा अर्थ आपण पैसे दिलेले नाहीत मागे. हां, आता उद्या तुम्हाला पैसे हवे असतील लाईफमध्ये, म्हणजे प्रॉस्पेरिटी किंवा काही तुम्हाला सुख हवं असेल कुठल्याही पद्धतीचं, तर आज तुम्ही ते द्या सर्व लोकांना, आजूबाजूच्या, समोरच्यांना, मागच्यांना, पुढच्यांना. ते प्रेम तुम्ही आज द्या. जे तुम्हाला उद्या पाहिजे ते तुम्ही आज द्या. आज जे मिळत नाही म्हणून ओरडताय ते मागे केलेलं नाही आहे म्हणून ते आज होत आहे. हा सिम्पलसा नियम आहे. कोणामुळेही कोणाचंही नुकसान होत नाही. म्हणजे मी ते मानत नाही, कारण हे सत्य आहे. कारण आपण जे करतो त्याचंच फळ आपल्याला मिळतं. कोणी काही केलं, कोणी विचार केला म्हणून आपल्याला नुकसान होत नाही. तर त्यामुळे ही एनर्जी लेवलवर सगळं जग चाललं आहे. हे जी सृष्टी आहे ही तुम्हाला मला दिसते तशी जड
वस्तूंमध्ये नाही आहे. ही एनर्जी म्हणजे सटल एनर्जी, सूक्ष्म शक्तीमध्ये ही सारी सृष्टी चालते आणि म्हणून त्याचे परिणाम अगदी क्लिअर आहेत आणि स्पष्ट आहेत आणि आणि डायरेक्ट आहेत. आणि म्हणून आपल्या कर्माला पहिले सुधरवा, आपोआपच आपला मार्ग उत्तम होणार आहे आणि परमात्म्याकडे प्रगती आणि भेट आपली निश्चित होईल. पण ती केव्हा? जेव्हा आपण आपल्या रोजच्या कर्माला चेंज करू आणि आपण त्याच्यामध्ये विवेकबुद्धीनं जगण्यास सुरुवात करू. विवेकाची आवश्यकता अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याशिवाय इथे पानही हलत नाही जीवनामध्ये. विवेक म्हणजे निरक्षीर विवेकबुद्धी, चांगलं वाईट कळणारी. तर तिथे स्वतःला थांबवलंच पाहिजे. आत्म्याला त्या विवेकारूढच करावं लागतं, तेव्हाच तुमचं कल्याण होतं, नाहीतर ते अवघड आहे. तिथे आत्मशांती मिळणार नाही. आणि जेव्हा मन शांत नसतं तेव्हा काहीही चांगलं होत नाही आणि पुढचं कर्मही बिघडतं. म्हणून सगळ्यात पहिले मन शांत होण्यासाठी आजचं कर्म बदला आणि आज जे अनुभव येत आहेत, चांगले येत आहेत तर अतिउत्तम, वाईट अनुभव येत आहेत तर समजायचं की नाही, माझं काहीतरी पूर्वी चुकलेलं आहे, मी चुकले आहे आणि म्हणून मला आज लेसन मिळतो आहे. मग मला पुढे लेसन नको आहे, म्हणून मी पुन्हा ठीक आहे, जे कळलं आहे मला माझी चूक झाली आहे, पण मी आता इथून पुढे व्यवस्थित वागते. आणि मग ती तशी तुम्ही बीजं रोवत जा. तसं तुम्हाला पुढे पुढे फळ मिळतं प्रत्येक पावलावर. हे जीवनाचं रहस्य आहे. एवढं बोलून आपण आता इथे थांबूया आणि मेडिटेशन करूया. हा दुसरा श्लोक आहे, तो पुढे कंटिन्यू राहील पुढच्या ह्याच्यात आणि मग पूर्ण झाल्यानंतर आपण पुढे जाऊ.